श्री स्वामी समर्थ. एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. फायनली मी सौदी अरेबियामध्ये पोहोचले. मुंबईहून सौदी अरेबिया खरं तर हे माझ्यासाठी अजिबात सोपं नव्हतं, पण करून दाखवलं. आता तुम्हाला वाटेल त्यात काय एवढं, पण कधीही कुठेही एकटी न फिरलेली मी डायरेक्ट इंटरनॅशनल चालली होती. जाण्याआधी गेले कितीतरी दिवस मला नीट झोपसुद्धा लागत नव्हती. सतत वाटत होतं मला हे जमेल का. पण हा प्रवास माझ्यातल्या आत्मविश्वासाचा होता आणि एकटीने केलेल्या पहिल्या सोलो इंटरनॅशनल ट्रिपचा होता. खूप मोठा अनुभव होता. पासपोर्टपासून ते विजाचे डॉक्युमेंट जमा करण्यापासून सर्व प्रोसेस मी एकटीने केली होती. खरं तर मुलं भारतातच सोडून यायचं होतं, तेही 1 महिन्यासाठी. या काळजीने गेले कितीतरी दिवस मला नीट झोपही लागत नव्हती. या सगळ्यात माझ्या मुलीने मला खूप आधार दिला. तिने सांगितलं, मम्मी, आयुष्यातली तुझी ही पहिली सोलो इंटरनॅशनल ट्रिप आहे. एन्जॉय कर, बाकी टेन्शन घेऊ नकोस. पण एका आईसाठी हे अजिबात सोपं नव्हतं. 1 महिना मुलांना सोडून जायचं होतं. माझ्यापेक्षा जास्त माझी मुलं मात्र खूप खुश होती, कारण कधीही कुठेही एकटी न फिरलेली आपली आई डायरेक्ट इंटरनॅशनल चालली आहे. यासाठी मुलांना खूप आनंद झाला होता. मला एअरपोर्टपर्यंत सोडवायला आली होती. आतून तर खरं तर खूप रडायला येत होतं, पण दाखवू शकत नव्हते, कारण मी गेल्यानंतर माझी मुलं इथं भारतात एकटीच राहणार होती. आता महत्त्वाचं, का गेले होते मी सौदी अरेबिया, तर गेली 14 वर्ष माझे मिस्टर तिथल्या एका नामांकित कंपनीमध्ये जॉब करतात. त्यांच्याकडे आत्तापर्यंत जाऊ शकले नाही, कारण मुलं लहान होती. गेली 14 वर्ष ते सौदी अरेबियामध्ये राहून जॉब करतात आणि मी भारतात राहून घर सांभाळते. पण आत्ता कुठे हा 14 वर्षाचा वनवास थोडासा संपणार होता, म्हणून तिकडे जाण्याचा निर्णय घेतला. एकीकडे मुलांना सोडून जाण्याचं दुःख, दुसरीकडे नवऱ्याकडे जाण्याचा आनंद. या सगळ्यात मन अगदी अवघडून गेलं होतं. पण तरीही कसाबसा हा इंटरनॅशनल पहिला प्रवास अगदी सुखरूप झाला. सर्वात आधी तर मला माझ्या मुलांना थँक्यू म्हणायचं आहे, कारण या प्रवासासाठी त्यांनीच मला एवढी हिंमत दिली होती. आणि मिस्टरांचे सुद्धा खूप खूप आभार, कारण त्यांनीच मला एवढं धाडसी बनवलं. या सगळ्यात माझ्याच फॅमिलीसोबत माझी नव्याने ओळख झाली आणि इथे येऊन हेही समजलं की फॅमिली सोडून राहणं म्हणजे काय असतं. सौदी अरेबिया हा देश कसा आहे, इथे येऊन मला काय वाटलं, हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.